नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ढाबा स्टाईल पनीर हैदराबादीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडं तेल घालून पनीरचे क्यूब घालून शॅलो फ्राय करून घेऊया. पनीर दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेऊया. हे बघा, पनीर आपलं फ्राय झालेलं आहे. आता त्याच तेलामध्ये 2 कांदे चिरून घेतलेले फ्राय करूया. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचे 2 तुकडे, थोडीशी पालक आणि थोडी कोथिंबीर घालून मसाला चांगला आपण भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा. बघा, मसाला भाजून झालेला आहे. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा. आता एका पाटीमध्ये दही घेऊया. फ्रेश दही घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आंबट दही अजिबात नाही वापरायचं. फ्रेश दही असेल तर छान लागतं. मसाले आपले तयार झालेत. आता कढईमध्ये तेल घालून थोडे खडे मसाले, 4 ते 5 मिरे, दालचिनीचा तुकडा, मसाला, वेलची आणि जिरे घालून फोडणी देऊया. त्यानंतर मसाला वाटून घेतलेला आहे तो घालून 4 ते 5 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आपण जे दह्याचं मिश्रण तयार केलेलं आहे हे घालून हे सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालूया. थोडीशी कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम घालून 5 मिनिटे उकळी फुटून देऊया. आणि त्यानंतर फ्राय केलेलं पनीर घालून 5 ते 10 मिनिटं भाजी चांगली शिजून देऊया. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी सुद्धा मस्त तयार झालेली आहे. गरमागरम चपाती किंवा नान बरोबर तुम्ही सर्व करू शकता. खायला ही भाजी खूप छान लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.